कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम तो सोना से करते कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण कर कुंभले गणपति श्रवणी तुलसी हार गला से पीतांबर 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 सुख महिरा श्रीमुख आवड़ी तुलसी हारी गला कांचे पीतांबर बुढ़ो पार घुमाई हरि जय 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 बाल कुमारी हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि 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 जय 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 ओ पार घुमाई ओ बार कुमार ओ पार घुमाई ओ बार कुमार ओ पार घुमाई ओ बार महिला मंडळी पुढे येऊन बसा समोर या इकडे पाठीमाग कोणी बसू नका पुरुष मंडळी समोर या कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि
सुतारे जाई ये तो संपत्ति से मारे सासनारे जाई ये तो संपत्ति से मारे सासनारे आयुष्य दाता हे महान आयुष्य दाता हे महान जपत से महान जपत से हिताचा घोरवा ज्ञानीला श्री हरिच्या सोईकाचा घोरवा ज्ञानीला श्री हरिचा सोईकाचा घोरवा ज्ञानीला श्री हरिचा संत चरणी भाव धरा चरणी भाव धरा चना नाम चना नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हे करा बापा सायुजता हे करा सायुजता बापा विनोदास विनवे नाम कृष्णदास विनवे नाम नका भव नका भव मामा करणी प्रेमान चुकाने हरि भक्ती करा अंतरिणी प्रेमान चुकाने हरि भक्ति करा अंतरिणी प्रेमान चुकाने हरि भक्ति दारा पुत्र जडर दारा पुत्र बंधु सोये बंधु सोये सर्व मिथ्या हे जाणून चरण रिगा देवाची सर्व मिथ्या हे दारुण शरणारी वादे सर्व मिथ्या हे दारुण उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता आता उठा जागे भारे आता ओ स्मरण करा पंढरी नाथा स्मरण करा पंढरीनाथा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा हो भावे चरणी ठेवा माथा ठेवा माता भावे चरणी ठेवा माता माता भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पिसून पिसून बंधु सोय रे पिसून पिशून बंधु सोजरे पिशून पिशून बंधु सोजरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून हो ना सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून जाणून
शरण रिगा शरण रिगा देवासे 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 देवासी शरण रिगा देवासी देवासी शरण देवासी देवा गणदार पुत्र जना देवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे तो संपत्तीचे वारे साचो कारे जायला आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महास्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या संत चरणी भावधरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो विष्णुदास विणवी नामा भुलू नका भव कामाधरा अंतर्निज प्रेमान चुका नेमा हरिभक्ती धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या ये जाणून शरण रिगा देवासी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतातिया दुसरे चरण संतान दुसरे चरण संतानिया करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन कृगन्नाथ उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चित्रुणाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण बजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशी दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने होते लोका कीर्तने होते लोका
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि काकड्यातला असल्यामुळे सर्वांच्या पाठातला. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. स्वर्गीय मातोश्री सरस्वताबाई रामकृष्णजी चव्हाण की पाटील या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे दोन्ही सुपुत्र राजाराम आणि ज्ञानेश्वरजी, लीलाबाई शिवाजीराव गीते या सर्व चव्हाणके परिवाराच्या वतीनं हरिभक्तिपरायण रोहिदासजी महाराज जगदाळे गुरुजी यांच्या माध्यमातून मिळालेल्या निमंत्रणामुळे बऱ्याच वर्षानंतर कीर्तांगळी करायच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित आमच्या संस्थेतले आमच्या आधी सुटलेले इथले एक विद्यार्थी, आता सर्वांना माहिती आहे, पूजनीय चव्हाणके महाराज, त्यांना वंदन करतो. दिल्लीपर्यंत हे घराणं गाजलं सुदर्शन चॅनलच्या मुळे. ते गोरडे पाटलाचे जावाई ते असतील तिथं, त्यांनाही नमस्कार करतो. मृदंगाचार्य महाराज, तबला वादक शिंदे गुरुजी, जगदाळे गुरुजी, प्रकाश गुरुजी, श्याम गुरुजी, संतोष गुरुजी, या सगळ्या गुरुजीला या विद्यार्थ्याचा नमस्कार. इकडचे विनेकरी महाराज, टाळकरी महाराज, इकडचे भालदार चोपदार, जॅकेटवाले छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना मनोभावे वंदन. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, चव्हाणके परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल सुख आणि दुःख या दोन्हीच. पूर्वी खोड्या करायचो ना आपण, ते बँड पार्टीवाले असले ते वाजवायचा तो पोंगा एक, त्याच्या पुढे नुसतं चिंच आपण तोंडात घ्यायची आपल्या, त्याच्या पोंग्यातूनच पाणी यायचं खाली. तो म्हणायचा हे हाकला पोरगा, तसा प्रकार ते खातात ना. विठ्ठल प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याला संसार म्हटलेला आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सुख नाही कुठे आले या संसारी वाया. हावभरी होऊ नका मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल. कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळ्याच्या वगैरे वगैरे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्ख तो वचना येऊ उपाय. अनेक प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. पुन्हा एक संसार शब्दाचा शब्दशः अर्थ आहे चांगल्या प्रकारचं सरकणं. संसार शब्द दोन पदापासून झाला, सम आणि सार. सम पुढे सार आहे. विग्रह करताना मचा पाय मोडायचा, त्याला लंगडा करायचा बरं का शिंदे सर. पण संधीमध्ये लंगडा म सच्या डोक्यावर ठेवून अनुस्वार करायचा. संसार सम अधिक सार. सार मध्ये श्रू धातू आहे. श्रू सरती म्हणजे सरकणे आणि सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे. चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार. देहाला संसार म्हटलंय ज्ञानोबारायणी. देहाधिक संसार आहे. का म्हटलं?
सरकणं चाललंय अवस्थेच्या दृष्टीनं. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. जायते जन्म झाला, अस्ति अस्तित्व, वर्धते वाढ होणे, विपरिणमते बदल होणे. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही बरं का रोहिदास. हो काय, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हातात खोळखोळा, काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं बोला. कोणी म्हणतोय आजोबा काय कायम घाईतच असतं बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा सिन्नरला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही, तोंड पाहतं. पप्पी कुठली आता? शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरती अभिलाष नारा, धरती अभिलाष नारा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे जाणार आहे. तिकडेच चाललोय आपण. म्हणून जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि शेवटी विनश्यती. याही दृष्टीनं हे सरक नाही, म्हणून देहाला संसार म्हटलेला आहे. आणि पुढे बसलेले सगळे सर्वांना पाठ आहे एक सरकणं. आज मेला पळवा मेला, बाप मचना गेला हो. देखत देखत नातू पवतू, तोही नैचा धारा. देखत देखत नातू पवतू, तोही नैचा देखत देखत नातू पळतू, तोही तैसा झाला. देखत देखत नातू पळतू, तोही तैसा. मेला पळवा मेला, बाप मचना गेला. देखत देखत नातू पवतू, तोही नैचा धारा. मेला पळता मेला, बाप बसला गेला. देखत देखत नातू पळतू, तोही तैसा झाला. ती संसार हा ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे. पण त्याच्यात एक क्रमांकाचं दुःख आहे रोहिदास, आईचं जाणं. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. बाकी सर्व मिळेल, आई मिळणार नाही. आणि आईचं महत्व असेपर्यंत कळत नाही, ती गेल्यावर कळतं. प्रेम तर सगळेच करतात, सगळे सांगतात माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं. अरे प्रेम समजाव, त्याचं गुटक्याच्या पुड्या खाण्यापुरतंच प्रेम आहे. प्रेमने सांगता बोलता दाविता, अनुभवचिता चित जाणे, अनुभवचिता. मनवे सांगता बोलता विता, अनुभवचिता चित्ता, अनुभवचिता. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, हे दाखवण्याची वस्तू नाही. अनुभव चित्त चित्त जाणे, असं प्रेम फक्त आईच करू शकते. निस्वार्थी प्रेम, निर्भय प्रेम. प्रेमाची व्याख्याच आहे ज्याच्यात भय नसतं. आणि भय असेल तर समजायचं तो प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे.
लेकरू आडवा आलं आणि रोहिदास तर डॉक्टरही घाबरून जातात. आणि मग डॉक्टर विचारतात, मावशी ती गडबडा होती दवाखान्यामध्ये, लेकरू आडवा आलेलं. मावशी मी डॉक्टर असलो तरी अंतकरण आहे, मलाही आई आहे, पण 2 पैकी 1 जगवू शकतो, तुम्ही नाही तर तुमचं बाळ. आणि वेळ कमी आहे. जर तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर प्राणास मुकावं लागतं. आणि तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर लेकराचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. बोला काय करू, लवकर सांगा. तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आजी माझी वारकरी नव्हती, झेंडा घेतला की ज्ञानबा तुकाराम. आणि परंपरा होती, लेकरू झालं की 12व्या दिवशी माळ घालायची आजी. मी 12 दिवसाचीच होती म्हणे डॉक्टर, आजीनं माळ घातली. माझी आजी मेली हो, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची, तुळशीच्या माळ्याची आणि माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. डॉक्टर, याला म्हणतात प्रेम. जिला मरणाचं भय नाही असं एकच पात्र आहे, त्याचं नाव आई आहे. विठ्ठल. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. जगात सर्वात श्रेष्ठ पात्र आईच आहे. आपली आई मरण पावली की सगळ्या गावातल्या महिला त्या रडणाऱ्या मुलांची समजूत काढायला. रडू नको दादा, रडू नको राजा, रडू नको बाळा, मी तुझ्या आई सारखीच आहे. आई सारखी आहे पण आई नाही. जैसी तैसी माया मेरी, माना येरी मानिल्या त्या, माना येरी मानिल्या. जैसी तैसी माया मेरी, माना येरी मानल्या, माना येरी मानल्या. जैसी तैसी माया मेरी, माना येरी मानल्या, माना येरी मानल्या. आपली आई अशिक्षित असू द्या, भोळी बाबडी असू द्या, काळी सावळी असू द्या, दिसायला कुरूप असू द्या, पण तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. इथे जेवढे बसले त्या सर्वांना अनुभव आहे रोहिदास. मायेच्या हातचं जेवण साधं असू द्या, पिठलं भाकरी, चटणी भाकरी, पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. आई मरण पावल्यावर मग ते पदार्थ खाऊन पहा, ती गोडी नाही. याचं कारण काय? आईनं केवळ लेकरांसाठी स्वयंपाक केलेला नसतो. नमस्कार. असे फक्त 10-5 पाहिजे रोज पुढं. कोणताही बुवा ना वाटोळच त्याचं. अरे श्रोत्याची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल आहे, हे तर लक्षात ठेवा. श्रोता दुश्चिते तरी वितुळे मांडोला रसू. एवढं उदास होऊन डोळे झाकून काय म्हणतात, आम्ही डोळे लावून ऐकतो आणि पाप लागतं का डोळे उघडे ठेवून ऐकल्यावर?
काय नाटकं करताय डोळे लावून, झोपतंय म्हणतंय डोळे लावून ऐक. अरे पद्धत आहे तुम्हाला 10व्याला जायचं असलं ना, आनंद होऊ द्या, बरं झालं गावची कटकट गेली याच्या मरणानं, इतका आनंद होऊ द्या, पण तिथं बसताना उतरल्या चेहऱ्यानंच बसत जा. 10व्याला आनंद दाखवायचा नाही. पण कीर्तनात आल्यावर घरात वाईट घटना घडली तरी प्रसन्न चेहऱ्यानं बसायचं कीर्तन. अरे त्या दारू पिणाऱ्यापासून शिका, परवाच्या दिवसपर्यंत गटारात पडून होते ते. गटारी अमावस्या झाली, काल लागला. मोहाचा रस आहे तो, मोहाचा रस केवढ्या प्रेमानं घेता तो, एकमेकाच्या ग्लासाला ग्लास लावून चिअर्स. थोडं त्यांच्यापासून शिका, जे मोहाचा रस एवढ्या प्रेमानं घेतात, एवढ्या प्रसन्नतेनं घेतात. तर अमृताचा रस कसा घेतला पाहिजे घरी गेल्यावर ठरवा तुम्ही. हारस आनंदाचा, हरस आनंदाचा, घोष करा हरिनामा, घोष करा हरिनामाचा. हे कोण हा दैवाचा भाग पावे येथील, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. हे कोण हा दैवाचा भाग पावे येथील, कोण हा दैवाचा भरपूर झाला हा रस आनंदाचा. अरे अमृत जयास फिके पुढे, जीवे गोड तीन बस जाऊ द्या. सगळे याच्यावर कीर्तन वाढलं आपलं. कुठून मी शुद्धीवर आहे. आईच्या हातचे पदार्थ, आई मरण पावल्यावर ते खाऊन पहा, पुन्हा तो आनंद, तो रस, ती गोडी त्या पदार्थात नाही. काय कारण? आईनं लेकरांच्यासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो, मग त्या स्वयंपाकात स्वतःचं प्रेम ओतलेलं असते. आणि म्हणून रस्ता चलना साफ चाहे फेर हो, सलाह लेना भाई की चाहे बैर हो, पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. प्रेम आणि आई म्हणून पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. माय मरण पावली की समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं ज्याची आई वारली. ज्यांना ज्यांना आई असेल ना, इथल्या लोकांना सांगतो ते भाग्यवान आहे. काही करू नका, सकाळी उठलं म्हणजे आईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. आणि आई तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवते. तो दिवस केवढा आनंदाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काही करायची गरज नाही. आता हे राजा रामजी आणि ज्ञानेश्वर दोघंही भाऊ इथे आहेच. तुम्ही किती मोठे व्हा, तुमच्या पाठीवर तालुकाभर शाबासकीची थाप पडू द्या, पण सरस्वताबाईच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात. एक दिवस प्रत्येकाला जायचं असते. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. अतिशय सुंदर नियोजन दोन्ही बंधूंनी केलं. काही काटकसर नाही, भागवा भागवी नाही. तेवढ्यासाठी वॉटरप्रूफ मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, एक नंबर आहे. असंच राहू दे. शूटिंगवाले, तबला वादक, मृदंगाचार्य, विनेकरी, बालदार, चोपदार, सर्व गायनाचार्य. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, तसं या दोन्ही भावांनी त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं आईचं पुण्यस्मरण केलं.
आणि म्हणून त्यांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून राजा रामजी आणि ज्ञानेश्वरजी दोन्ही बंधूच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल अभंग सर्वांच्या पाठातला आहे, काकड्यातला आहे. घेण्याचं कारण सांगतो. माणसाचा जन्म मिळाला तो कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. याला वेदांतामध्ये जन्माभावरूप मोक्ष म्हणतात. पुढच्या सर्व जन्मांचा अभाव, आणि ही क्षमता फक्त मानव जन्मात आहे. नवे संत काकुळतीला येऊन सांगतात, बाबा तुम्हाला माणसाचा जन्म मिळाला ना, अरे मग ज्याच्यासाठी मिळाला ते करा. ऐसी या साधना करा काही, करा काही, ऐसी या साधना करा काही, करा काही, ऐसी साधना करा काही, करा काही, ऐसी साधना करा काही. येणे नो हे जन्म यमाची आते, यमाची यात्रा, येणे नो हे जन्म यमाची आते, यमाची यात्रा. ऐसी या साधना करा काही, करा काही, ऐसी या साधना करा आमचा रोहिदास म्हणजे गाथेचे गाथे पाठ. काय काढा. जन्म माणसाचा मिळाला, मग ज्याच्या करता मिळाला ते करा. कशा करता मिळाला? जेने नोहे जन्म यमाची यातना. आता जन्माला यावं लागणार नाही, यमाची यातना सहन करावी लागणार नाही. ऐसिया साधना करा काही. यमाची यातना का? मरण म्हणून. मरण का? जन्म म्हणून. उपजेते नासे. अरे जन्म झाला म्हणून मरण आहे, आणि मरण आहे म्हणून यमाची यातना आहे. मरायच्या वेळेला शेवटचं दुःख असतं रोहिदास, त्याला आगामी म्हणतात. आगामी 1-1.5 पावणे 2 मिनिटाचा तो सांगाती असतो. तेव्हाची लक्षणं खाली टाकलेलं, पाय थंडगार पडलेले. मी सांगतोय, लिहून घ्या डायरीत. आणि कोणी मरायला लागलं की तिथे जाऊन पहा, मी सांगतो तसं असते ते. पाय गार पडतात, वाचा गेलेली असते, पापण्या हलायच्या थांबतात, छातीमध्ये उष्णता, प्राण कंठात आलेला असतो. इथे याला कंठगत प्राण म्हणतात. खालच्या पापण्या वल्या झालेल्या असतात, हालचाल पापण्यांची बंद असते. ते सारखं वर पाहतं, त्याला म्हणतो आपण टकरी लागणे. टकरी. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी हे 4 दुःख मरायच्या वेळेला येतात ना, त्यातलं हे शेवटचं दुःख सांगतो. आणि ते जेव्हा सारखं वर पाहतं त्यावेळेला त्याला यमदूत दिसतात. पापणी सुद्धा हलवत नाही ते. यमदूत फक्त दोघांना दिसतात, ज्याच्याकरता आले त्याला, बरं का संतोष, आणि गावातल्या कुत्र्यांना यमदूत दिसतात. कारण स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र निघालं, पण यमपुरीपासून वापस आलं, पण यमदूत कसे असतात हे बघून आलं कुत्र. म्हणून ज्या दिवशी गावात यमदूत येतात त्या दिवशी गावातले कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यांपासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत वर तोंड करून ओ करतात सगळे. याचं कारण, एखादा भित्रा माणूस जर संडासमध्ये गेला रोहिदास, झुरळ दिसलं त्याला, झुरळ, तरी झुरळ म्हणत नाही, जुजू जुजू करतं दरवाजा तोडून बाहेर येतं. तशी कुत्र्यांची बोबडी वळते. भुंकण्याचा प्रयत्न करतात यमदूतावर, पण भुंकण्याचा प्रयत्न करूनही भुंकता येत नाही, बोबडी वळल्यामुळे. ओ ओ ओ ओ ओ. आणि माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका.
एक 85चं म्हातार 90च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबाजी, काय नाना, कुत्री रडायला लागली गावात. हो ना, कोण आजारी आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून समजायचं यमदूत आलेले. यमदूत कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्या करता आले त्याला दिसतात. मग ते सारखं वर पाहतं. अकराळ विक्राळ काळेकुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकटमार्गे काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोठे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्र पशु लचके तोडते क्रूरगी दाड बोचून खाते रक्तबंबाळायच्या रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्तीन पडला येमदूता हाती असाई आणि एकटा. झालं, कळलं ना? हो म्हणत जा. मग तिथं उभं केल्या जातं. आणि मग यम धर्म चित्रगुप्ताला विचारतात, काढा याचा रेकॉर्ड. मग चित्रगुप्त पाहतो. चित्रगुप्त सांगतो, हे 80 वर्ष जगलं, पण श्रावण महिन्यातल्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. भजन अजिबात नाही. मग यम धर्म विचारतो, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले ते. यम धर्म पुसे तया दोषी आसी, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले. केशवासी चुकले, यमधर्म पुसे तया दोषी आसी, कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण. पुराण श्रवण, चुकलेची कथा पुराण, चुकलेची कथा पुराण श्रवण. हो ते तुम्हा कान डोळे मुख, हो तुम्हा कान डोळे मुख, हो तुम्हा कान डोळे मुख. जाऊ द्या. आता तोही माझ्यासोबत बरेच वर्ष असल्यामुळे पाठ झालं. नाही तर कीर्तनकारालाही पाठ नसते. आता आमची चव्हाणकी बाबासोबत झाली चर्चा तिथे. आता नुसतं टिपणं पाठ. आमच्या संस्थेचा नियम आहे 4 वर्ष फक्त पाठ आणि मग कीर्तन करायची. आता आमचंच कॅसेट लावतं गाडीत, तेवढंच ऐकतं आणि तिथं गेल्यावर तेवढंच बोलतं आणि त्याच्याही तारखा मिळत नाही राव. शपथ खोटं नाही, वाईट वाटतं. आता काय कठीण झालंय. काही नुसत्या त्या क्लिपा तेवढ्या ऐकतात आणि त्या बुवाला तारीख देतात. ते तेवढंच सांगतं तिथं आल्यावर. आणि मग ते म्हणतात, हे तर आपण ऐकलंच होतं, मग कशाला बोलवलं त्याला? तेवढंच. म्हणून तर रोहिदास असला की मला काळजी नसते, कारण त्याचंही पाठ झालं आमचं. आमच्या संस्थेचा नियमच आहे आधारा वाचुणी. अरे हे लोक कीर्तन ऐकायला आले का? जरा विचार करा. कोणत्याच बुवानं हा गैरसमज करून घेऊ नये की माझा ऐकायला लोक आले. अरे तू संताचं प्रमाण देऊन बोलतो म्हणून ऐकतात लोक. नाही तुझं कोण ऐकते? प्रमाण त्यांच्या बोला. पुरावा पाहिजे, पुरावा. आणि जो बुवा पुरावा नसेल देत त्याला पुरावा. हा ना. यम धर्म पुसे तया दोषी आसी. आताच आमची चर्चा झाली चव्हाणके बाबासोबत. ते सुटले, मी आलो संस्थेमध्ये. हा ना. त्यांचंही बरंच वय आहे, आता आमचंही बरंच झालं. पण तुम्ही भाग्यवान आहे. गोदा तटे निर्मळे, देव देवतांची रावळे आणि संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. नरदेह मिळाला तुम्हाला, नाशिक जिल्ह्यात मिळाला, गोदावरीच्या काठाला मिळाला आणि संत तुकाराम बाबाच्या सानिध्यात मिळाला. विठ्ठल विठ्ठल. मी शुद्ध
शुद्धीवर आहे हा. यमधर्म पुसे तया दोषयासी कार्य केशवासी चुकले ती कथा पुराणच होती. तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. मग चला म्हटल्यावर ते यमदूत पळत येतात. यमधर्माचा आदेश आहे, एक इकडून धरतं आणि एक इकडून धरतं. यमदूत अशी पत्र तारू खैराचे इंगळ, खिळाचं वण असते, खिळाचं अशी पत्र तारू, त्या खिळावून त्याला चालवतात. आरपार खिळे घुसतात. पायाची चाळणी होते. काही इथले सुशिक्षित म्हणतील काय बाता हानता कीर्तांगळीला. पायाची चाळणी होते. पाय कुठं आहे तिथं? डेड बॉडी तर आम्ही नेली इथं स्मशानात. ते बरोबर आहे तुमचं. हे डेड बॉडी तुम्हाला अंत्यसंस्कारासाठी ठेवलेली असते. त्याच्यातला फक्त जीवात्मा नेतात ते. आणि तिथं गेल्यावर त्यांना दुसरं शरीर मिळतं ते भोगण्यासाठी. माझं खोटं असेल तर तुम्ही किती गडगंज श्रीमंत घरचा असा, फक्त आजारी पडा आणि तुमच्या अंगावर किती भारी कपडे असू द्या तरी दवाखान्यात गेल्यावर हे काढतात, तिथला झगा घालतात. तसा तिथं मिळतो. विठ्ठल लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे, तोचे विन गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखी. पूर्वीचं प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण चांगलं होतं, नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली. ह्या व्यथा सांगतो मी. आता वेळ नाही आपल्याला, अभंग फार मोठा आहे आणि काय म्हणतील अभंग घेतला कोणता बाबा सांगतो काय. आम्ही शुद्धीवर आहे, आमची पद्धत आहे अभंगाला कसं चिकटायचं आणि अभंग गणितासारखा सोडवायचा. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त त्याच्यावर आल्यावर तुमच्या लक्षात येईल. बाळपणची व्यथा. बाळणपण व्यवस्थित झालं, जंत्र आतून तार सोनार ओढी धरून कर तेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. जसं सोनाराचा दृष्टांत आहे, जंत्रातून तार ओढतं पाया लावून त्याला, तसं बाळणपण आहे ते व्यथा. मग बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा, आता विष्टा मूत्र हा ते चिवडीता बरे सर्वांग समजेना. हे बाळपण. मग सुरू होते तारुण्य. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी सदा मुसमुसी धुई जसा वेठुणी वठुणी बांधला मुंडासा मिरवित मैसा जना माझी हाती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान भली अशी स्वानाची परी हिंडी दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी तारुण्य. मग तारुण्याचा उतरे भर म्हातारपण बैश डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलते. मग म्हातारपणी कधी जाऊन पहा तर बसलेलं डोक्याला हात लावलेलं. हात कपाळाला लावूनी बैस, हात कपाळाला लावूनी बैस, लावूनी बैस, हात कपाळाला लावूनी बैस. म्हातारपणी देते पडासे खोकला, म्हातारपणी देते पडासे हात कपाळाला लावूनी बैस, हात कपाळाला लावूनी म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणे बैसे बाळपणी वर्षे 12 तुझी गेली रे अवधारा तवतू होता निवासुरा खेळ्याचे विनोदे वर्षे भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खनवटी लागले बैसता उंबरवटिका तडवटी आया बाया सांगती गोष्टी मानती म्हातार बैलदृष्टी कैसा अक्षय झालं गे खोकलिया येतसे खकारा म्हणते रांडेचा म्हातारा अजून न जाय मरण द्वारा किती दिवस वाचेल शेजारी म्हणती मरेनाका मेलान कंटाळा आणीला येणे आमा बाईल म्हणे खरं मरता तरी. सगळे पाठ आहे तुम्हाला. आणि मग व्यथा सुरू होते मरणाची. पाय घासणे आचके देणे झटके मरायच्या वेळेला मरणाची व्यथा. त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा, त्याच्या आधी तारुण्याची व्यथा, त्याच्या आधी बाळपणची व्यथा, त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा आणि त्याच्या आधी मायच्या पोटातली व्यथा. एकंदर हा सगळ्या कालावधी जन्मापासून थेट मरेपर्यंत म्हणजे कार्यक्रम व्यथा. जन्माची व्यथा, बाळपणची व्यथा, तारुण्याची व्यथा, म्हातारपणची व्यथा, मरणाची व्यथा. हा सगळा कार्यक्रम म्हणजे व्यथा आहे. आणि त्या व्यथा चुकवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. बस जेणे नोहे जन्म येमाची यातना ऐसिया साधना करा काही. महाराज हे ठीक आहे, पण हे जन्म मरण व्यथा चुकवण्यासाठी काय केलं पाहिजे? भावे चरणी ठेवा माथा चुकवी, भावे चरणी ठेवा माता चुकवी, भावे चरणी ठेवा
व्यथा जन्माच्या स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा संतोषराव अरे कीर्तनकार आता बांधकामावर जाऊ आपण रोहिदास नीट आहे काय कीर्तनकार म्हणजे कोण कीर्तनकारांनी सिमेंट लोखंड रेती खडी सगळे मटेरियल तयार करून द्यायचं काम कीर्तनकारांनी करायचं आणि हे जे उभे आहे ना हे मिस्त्री बरोबर वीट ठेवायचं काम त्यांनी मटेरियल आमचं पण वीट मग दिवाल चांगली त्याचं नाव कीर्तन यानं सिमेंट ठेवायच्या आधीच दिली वीट ठेवून आहे हो काय मी एवढंच म्हणलं एकंदर तो म्हणतो भावेचरणी ठेवा माथा खाली बरोबर मटेरियल ठेवते मला जन्म आणि मरण या व्यथा आहे आणि त्या चुकवण्यासाठी माणसाचा जन्म आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मग वीट ठेवायची भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या विठ्ठल बरोबर करू आपण एवढ्यासाठी उठा जागे व्हा उठा जागे व्हा काही असंही म्हणतील अरे कीर्तांगळीचे आम्ही सगळे सकाळची वेळ आहे आम्ही झोपलो नाही जागे आहो हा अभंग आपल्या करता नसावा नामदेवाच्या कीर्तनात कोणी झोपलं असावं मग नामदेव महाराज 11:15 वैतागून म्हणले असावे 12ला संपवतो पण जागवा 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 हा अभंग आमच्या करता नसावा असा काहीचा गैरसमज होईल आपण जागे आहो पण प्रपंचात गाढ झोप लागली ती परमार्थात प्रपंचात जागा आहे याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळं चौकोनी डोळ्यात तेरून संसार करतं इथं जागा आहे चला पंढरपूरला म्हटलं की विठोबा म्हातारा झाला का म्हणतं इथं झोपलं म्हणून एक शब्द माहिती आहे तुम्हा सगळ्या वारकरी मंडळीला जागे बाहेर आत निजेले ही मराठी समजून घ्या संतांची आत निजले म्हणजे घरात नाही जागे बाहेर म्हणजे अंगणात नाही जागे बाहेर म्हणजे प्रपंचात आत निजले म्हणजे परमार्थात उठा की जी माय बाप कशी लागली झोप जाग करण्याचं काम संत करतात अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धंदान भोगीत होता प्रबोधा अनादि जो इथे जो झोपलेला आहे त्याला म्हणतात उठा जागे व्हा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा तोरण निघून नाडून भागा रे भाईनो भागा आता जागा रे भाईनो जागा 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 जागे व्हा जाग जाग बोलती वगैरे वगैरे संतच जाग का करतात ते स्वतः जागे असतात म्हणून हे लक्षात ठेवा संत जागे म्हणून इतरांना जागे करतात तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे
पुढचं कळतं वाटते तुम्हाला. नाही तर भाषण चाललं दारूबंदीवर. संताची प्रमाण घेऊ घेऊ भाषण आहे. दारू मुकावे महान दारूने अब्रू जाय छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धको खाए छे, कहे दास करगरी अखिर नरकमु जाए छे, दारू गांजा मतपी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खरच कर मुंह में मक्खी आती. टाळ्यांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. सुटल का बाकीच्यांची? जसा व्यवहार आहे तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार त्याचा ज्याची सुटलेली आहे, तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा जे आधी जागे आहे. सुखिया सब संसार है खावे और सोवे, दुखिया कबीर है जागे और रोवे. समाजात संतातला हा फरक आहे. समाज सुखी आहे, संत दुखी आहे. समाज सुखी का? जेवण करतो आणि झोपी जातो. संत दुखी का? जागे राहतात आणि रडतात. हे फरक लक्षात घ्या. समाज सुखी जेवायचं झोपायचं, झोपून उठलं जेवायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा जेवायचं. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. म्हणून समाज सुखी जेवतो आणि झोपतो. संत दुखी जागे राहतात आणि रडतात. रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया म्हणून रडतात. आणि जाग का? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. आणि ते स्वतः जागे असल्यामुळे अधिकारवाणीनं म्हणू शकतात, उडा जागे भारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ. चरणी ठेवा माता भावे, चरणी ठेवा माता भावे, चरणी ठेवा माता भावे, चरणी ठेवा माता. चुकवे व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा, चुकवे व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन बंधू, ओ धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जने, धनदारा पुत्र जने, धनदारा पुत्र जने, धनदारा पुत्र जने. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा ते स्वतः जागे आहे बरं का शिंदे सर. म्हणून अधिकारवाणीनं उडा जागे भारे आता. पुढचे शब्द आहे का? स्मरण करा पंढरीनाथा. आधी जागे करायचं असते, मग काय करावं? स्मरण करा. झोपेतल्या माणसाला उपदेश नाही, जाग करायचं मग उपदेश. नाही तर बापाला जायचं आहे मुंबईला आणि पहाटेचे 4:30 वाजले, ब्लँकेट पांघरून 25 वर्ष तरुण बांडपोर झोपून होतं. बाप म्हणला मी चाललो बरं का रे मुंबईला. ते अर्धवट झोपेत पांघरून तसं. हां 4 दिवस नाही येणार रे. हां उसाला पाणी. हां एक गाय आजारी आहे, डॉक्टरला घेऊन ये. हां दूध काढून डेअरीला ने. हां आज दुधाचे पैसे मिळणार आहे, सुगराचं पोतं घेऊन ये. हां बापाला वाटलं हे हाच्या पुढं काहीच बोलत नाही, टाइमपास तर नाही चालू. बाप हुशार होता, कीर्तांगईचा होता. उलट तपासणी केली. आता मी 4 दिवस येणार नाही बरं का रे. हां सांगितलेलं सगळं करायचं. हां आणखी एक महत्वाचं काम लक्षात ठेव. हां घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेवायचा. हां मग बापाच्या लक्षात आलं की याचा टाइमपास चालला. बाप आला, पांघरून ओढलं. वट काय बाबा, काय बाबा तुझ्या आज्यानं आणला होता का आड उचलून? टाइमपास करतो, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. त्याला पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही संताची पद्धत आहे. उठा जागे व्हा. एकदा जाग झाला का मग काय करावं? स्मरण करा. विठ्ठल विठ्ठल.
एका चरणावरच कीर्तन होईल. हे 7 दिवस लागतात हा अभंग सोडवायला, पण तुम्ही काळजी करू नका. थोडा जागे व्हा. जागा झाला मग आता काय करा? स्मरण करा पंढरीनाथ. आता स्मरण करा का म्हणावं लागलं? उत्तर आहे विस्मरण झालं म्हणून. विस्मरण झालं म्हणून संतावर पाळी आली. स्मरण करा. मायच्या पोटात असताना देवाला हात जोडतय. देवा एकदा एक वेळा केरी या दुःखा वेगळे. एक वेळा केरी या दुःखा वेगळे. प्रार्थना करतं बरं का रोहिदास. एक वेळा करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. देव म्हणतो काढतो तुला बाहेर, पण बाहेर काढल्यावर मोबदल्यात काय करशील? आठवीन पाय हा माझा नवस रात्रही दिवस पांडुरंगा. हे तिथं मायच्या पोटात म्हणतंय रात्रंदिवस स्मरण करील देवा, रात्रंदिवस स्मरण करील. आणि बाहेर काढलं गर्भपणमो गर्भपणमो हात जुड़ायो. गर्भपणमो हाथ जुड़ायो. निकल गया बेईमान अब तुम्हें कब सुमिरोगे राम. अब कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. कब सुमिरोगे. बेईमान गर्भपणमो हात जोडाया. जन्माला आलं की प्रश्नचिन्हात का रडतं ते? तुम्ही लहान मुलाचं जन्माला आल्या आल्या रडणं आहे काय रोहिदास? केव्हा 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 असं रडतंय ते लहानपणी. का? त्याचा न देवाचा संवाद असतो तेव्हा. देव म्हणतो ए बाहेर काढल्यावर भजन करीत म्हणला. कोण? तूच म्हणला. कुठं? मायच्या पोटात. आणि केव्हा केव्हा केव्हा? याला म्हणतात बैमान. निकल गया बैमान अब तुम कब सुमरोगे राम. म्हणजे विस्मरण झालं म्हणून स्मरण करा म्हणायची पाळी आली. आता काय 40 मिनिट राहिले भाऊ. पुढा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. फायदा चुकवे येथा जन्माच्या चरणी माथा. मग पुन्हा वेथा नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मासा कोणता सापडतो रोहिदास जाळ्यात? मासा तो कोळी. कारण काळ हा कोळी आहे, जीव मासा आहे, संसार समुद्र आहे, जंजाल जाळ आहे. 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि तो कोळी दिवसभर उघडा असतो, कपडे डोक्याला बांधतो, नायलॉनच्या दोरीचं टोक कमरेला वाकडा होऊन पुऱ्यात टाकते ना झर्र जाळे फेकतो. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात गुंततात. पण एक मासा त्यालाही वस्तात भेटतो. त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात घालील लोटांगण वंदिन चरण. त्याच्या बापाला सापडत नाही तो. धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पासून दूर आहे. पण ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केला
त्या मासाला धोका नाही. म्हणून व्यथा चुकवण्यासाठी चरणी ठेवा माथा. विठ्ठल आता थोडं काय अर्धाच तास आहे. आता थोडं अजून काही मला महाराष्ट्र वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे. पण मी वेळ सांभाळतो हां. आणि अभंगाला धरून बरोबर सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. आमचे जगन्नाथ महाराज पवार सांगायचे, रामराव बुवा तुम्हाला अजून खूप कार्य करायचं आहे, पण कीर्तनाला गेल्यावर पुढे बसलेले मी तास घ्यायला आलो असं स्वतः समजायचं. पुढे बसलेले विद्यार्थी आहे, मी तासभरासाठी शिक्षक आहे. गणित बोर्डावर लिहून ठेवलेलं आहे आणि ते गणित सोडवायचं आहे. तसं अभंगाला गणित समजायचं, पुढचे विद्यार्थी समजायचे, आपण तास घेतो समजायचं आणि गणितासारखा अभंग सोडवायचा. काय होईल, तुम्ही हसवलं नाही तर लोक म्हणतील या बुवाला पुन्हा कीर्तनगाळीत बोलवू नका, अजिबात जाऊ नका, पण कीर्तनाचा तमाशा करू नका. हे पवार महाराज सांगायचे. विठ्ठल विठ्ठल पुढा जागे भारे. आता थोडं 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 करू आपण. मी सांगितलं पूर्ण सप्ताह या आता एखाद्या वेळेला ठेवा माझे 7 दिवस, या अभंगावर करू आपण. पुढा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणजे बाकीचं कोण नाही म्हणतं तुम्हाला. हे पहा आता ही सगळी यादी आहे रविदास, सगळी यादी आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पेशून इथपर्यंत ठीक आहे. याची गरज आहे, जरूर मिळवा. संतांनी तिरस्कार केला नाही, धन मिळवा. कारण तुमच्या जीवनामध्ये अर्थ नसेल तर जीवनातच अर्थ नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. अरे माणसाची नावं कोण बदलवतो? पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. अजिबात पैसा नसू द्या, परशा चाल ऊस तोडणीला, थोडा पैसेवाला झाला. परशु चाल सिन्नरला फिरायला, गडगंज पैसेवाला होऊ द्या. परशुराम पाटील नातवाचं बारसा आहे, उद्या फॉर्च्युनर पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. धनवंताला बंधुजन सर्व मानिती वचन, धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. जव चाले मोठा धंदा बहीण म्हणे दादा वगैरे वगैरे. धन जरूर मिळवा. पुढे दारा शब्द आहे. गृहिणी ग्रहस्थ आणि गृहिणी दोन्ही एकत्रित आल्यानंतर त्या घरी निर्माण झाला त्याचं नाव आहे गृहस्थाश्रम. गृहिणी म्हणजे दारा. पत्नीचं महत्त्व पत्नी गेल्यावर कळतं. हे संसाररूपी गाड्याचे 2 चाकं असतात राजा. कोणाची पत्नी मरण पावली असेल त्याला विचारा. नाही पुन्हा नाही, ती अर्धांगिनी आहे. तिच्या इतकी सेवा. अरे कार्येषु मंत्री, भोज्येषु माता, करणेषु दासी. एक भूमिका असते का पत्नीची? संकट काळामध्ये पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते, ती मंत्र्याची भूमिका आहे. जेवायला घालते पतीला तेव्हा आई आहे, तुमची सेवा करते तेव्हा दासी आहे.
मग तुम्ही आजारी पडला आणि पत्नी मरण पावली, मग तुम्हाला महत्व कळतं. बहिणीला म्हणू शकत नाही कमरेला झेंडू बाम लावून देती, लाजल मुलगी, लाजल सून, लाजल आई, लाजल. पण पत्नी असेल तर आतून कडी लावून मनोशक्त पतिदेवाची सेवा करेल. करणेषु दासी. म्हणून दारा धन, दारा पुत्र. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाला वसिष्ठाजवळ रडून म्हणावं लागलं, बिनु बालक सुख कवणे काजा. सगळे आहे महाराज पण लेकरू नाही. धन, दारा, पुत्र, जन एवढ्यावर नाही, समाजही जोडायचा आहे. समाज जोडायचा आहे. समाज जोडायचं माध्यम शब्द आहे. तुम्ही आरे म्हणा ते तुम्हाला कारे म्हणतं, तुम्ही आहो म्हणा ते काहो म्हणतं, तुम्ही त्याला प्रेम द्या ते डबल तुमच्यावर प्रेम करतं. हे समाज जोडण्याचं माध्यम आहे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू. जरूर जरूर का? अरे हे भाऊ मेल्यावर कळतं भावाचं महत्व. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही, आणि बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. म्हणून हे जरूर धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे. सोयऱ्याची सुद्धा व्यवस्था करायची, सोयऱ्याला सुद्धा प्रेम द्यायचं, सोयरेही प्रेम देतात. हे जीवन जगण्यासाठी हा आनंद जर तुम्हाला पाहिजे असेल जीवनात, तर सोयऱ्यावर प्रेम, समाजावर प्रेम, मग पहा आनंद. मग सकाळी आंघोळ करून चौकात गेलं की वाट पाहतात लोक, अजून भाऊ आले नाही. भाऊ कशासाठी? फक्त भाऊच्या तोंडून गोष्टी ऐकण्यासाठी समाज बसून असतो. का? तुम्ही दिलेलं प्रेम. हा आनंद आहे जीवनभर. नाही तर एकलकोंड्यासारखं जीवन जगू शकत नाही तुम्ही. समाज जोडायचा आहे, सोयऱ्यावरही प्रेम करायचं आहे. पिशूण इथे कुठे कुठे त्या शब्दाचा अर्थ कुत्री केलेले आहे. सुने जागवणी दारापासी, तुझ्या हितासाठी करती वसवसी. हे जरूर धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशुण. जसे गुरुजी धडा लिहून द्यायचे बोर्डावर, लिहून दिला का मग काय सांगायचे, पोरं हो हा धडा पाठ करा बरं का. ती भाषा नामदेव राहायची आहे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशुण जरूर मिळवा. पण बोट दाखवलं सर्व मिथ्या हे जाणून शरण गादेवासी, शरण जाणून शरण गादेवासी, सर्व विद्याय जाणून शरण गादेवासी, सर्व विद्याय जाणून शरण गादेवासी. बंधू सोयरे हे जरूर जरूर. पण शेवटी सांगितलं यांच्यावर प्रेम करा, पण शेवटच्या दिवशी यांचा मला उपयोग नाही हे मनात ठेवा. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. सांगितलेली यादी यातलं काय काय येतं मग मला मोबाईल करा. चुकून जर तुमच्या कानात बिग बाई गेली तर नाटकं करू. पायात जोडा कसा शोभत होता आणि टेरीगाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही, चांदीचा करगोट्याशिवाय बांधला नाही, नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही, अजूनही तुमच्या कानात. मग लोकांचं लक्ष, कानात बिग बाई काढली, भूषणे ही घेती काढून, भूषणे ही घेती काढून, भूषणे ही घेती काढून, भूषणे ही घेती काढून.
आपण त्या चरणाकडे. एकदा मिळवा सांगितलं पण ते खरं नाही, याकरता उलट झालं. धन शेवटच्या दिवशी पत्नी देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. मित्र आले गोत्र आले ते तव स्मशानी टाकून. मित्र आले गोत्र आले ते स्मशानी परतले. शेकी टाकून या गेले मज लागी स्मशानी. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी तीही निष्ठुर झाली. कैची अंती दूर राहिली. जी जी बाळाची आवड मुखे घालून पूर्वी कोड. जेव्हा लागली येम ओढ तेव्हा दूर राहिली. ऐसा निरूपण पाही मनुष्य जन्म मागुता नाही. नामा म्हणे तुझ्या पायी ठाव देगा विठोबा. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मानसी. म्हणून ह्या ऋषिकेशी शरण तुझसी आलो. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सोय. मेल्या पाट बरोबर तुटतील धागे दोरे. नाही नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे. प्राणमायेच्या भागात प्राणमायेच्या भागात प्राणमायेच्या भागात प्राणमायेच्या रोहिदास महाराजला काय समजित्या तुम्ही? तुम्ही काय समजित्या? एका प्रमाणात काम झालं आपला. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कवण कुणाचे सगळे सोय रे. म्हणून यांच्यावर प्रेम करा पण मनात ठेवा शेवटच्या दिवशी याचा उपयोग नाही. म्हणून सर्व मिथ्या हे जाणून आणि सत्य असणारा परमात्मा त्याला शरण जा. शरण रिघा देवासी. आता कसंही वडाताण करून 2 चरण संपले. आता अजून 4 आहे. तुम्ही काळजी करू नका, ते 10च मिनिटात संपवतो मी. तुमचा जेवणाचा 12 वाजताचा मूड घालवणार नाही. एकदा हात वर करा सर्वांनी. शूटिंगवाले एवढे हात घे. ते तिकडे बसले इकडे. जमत नसेल तर स्टेजवर ये. शरण निघा देवासी. 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 शरण निघा
स्मरण करा पंढरीनाथा भावेचेने ठेवा माता चुकविता जल माझ्या धंदारा पुत्रजन बंधू सोयरे पिन सर्व मिथ्या आहेत जाणून शरण रिघा देवासी. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. कारण सत्य परमात्मा आहे. ठीक आहे, मग परमात्मा जर सत्य आहे आणि हे जर मिथ्या आहे तर नामदेवराय आम्हाला मिथ्या असलेलं सत्य वाटतं आणि सत्य असलेलं मिथ्या वाटतं. असं का झालं? याला कारण माया. माया विघ्ने भ्रमला खरे मी माझे निघरे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे. संपत्तीचे वारे साचकारे जाईन साचकारे जाईन देवे तारपुत्र देवे तारपुत्र सत्य हे मिथ्या वाटतं, मिथ्या सत्य वाटतं. याला कारणीभूत माया. तुकोबारायचं सुद्धा गाराणं देवाकडे आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अरे तूच जर सत्य आहे तर कागा हा दावेला जगदा का. सांभाळी सांभाळी आपुली हे माया. 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 आमाची का भया बीत गेले बीत गेले. सांभाळी सांभाळी आपुली हे माया. 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 ब्रह्म सत्य जगन मिथ्या है ना. मग सत्य तू विठ्ठला. कागा हा दावेला जगदाकार. तू जर सत्यात मिथ्या दाखवलंच का. पण तू कुमाराच्या लक्षात आलं कधी 11:15. याचा तिळभर दोष नाही. हा कार्यक्रम मायेचा आहे म्हणून सांभाळी सांभाळी आपुली हे माया. म्हणून सत्य असणारं मिथ्या, मिथ्या असणारं सत्य वाटायचं कारण आहे माया. माया विघ्ने भ्रमला खरे. दुसरी एक व्याख्या मायेची आलेली आहे. वास्तविक या मासा जी नाही ती तिला म्हणतात माया. ते करते काय? नसलेलं दाखवते, नसलेलं लपवते. याला म्हणतात माया. दुसरा एक, रामायणामध्ये जे 5 प्रश्न लक्ष्मण रामचंद्राला विचारतात तेव्हा राम प्रभू उत्तर देतात. ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, जीवेश्वरातला फरक कोणता, तुमची भक्ती कशी प्राप्त केल्या जाते आणि माया कशाला म्हणतात, असे 5 प्रश्न लक्ष्मणजीनं इथं नाशिकला विचारलेले पंचवटीला. आणि प्रभूंनी उत्तर दिलं. आता बाकीचं नाही सांगून मायेपुरतं. लखन मय अरु मोर तोर तय माया जिये बिसकिले जीव निकाया गो गोचर जेले की म्हणे जाई सो सब माया जाणे उभाई. मय अरु मोर तोर तय हे उत्तर रामाचं आहे. लक्ष्मणा मी आणि माझं, तू आणि तुझं यालाच म्हणतात माया. म्हणून नामदेवाचं प्रमाण पहा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नी खरे. मी आणि माझं, तू आणि तुझं ही रामचंद्रानं सांगितलेली व्याख्या तंतोतंत आहे. वा वा काय. मय अरु मोर तोर तय म्हणता मी माझे नी खरे. आणि हे तो संपत्तीचे वारे साचो का रे जाईल वारं म्हटलेला. या धनाचा न धरी विश्वात जैशी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत दिला. सकाळी झाडाची सावली पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याच्या खाली आणि 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. 3 ठिकाणी. तसं तारुण्यामध्ये 50 गडी राबवतात. ते म्हातारपणात
कीर्तांगईला जर्मनचं ताट घेऊन पीठ मागायला येतात. या धनाचा न धरी विश्वास, संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. अरे मग खरी संपत्ती म्हणजे नरदेहाचा श्वास. लक्षात, एका श्वासाची किंमत होत नाही. माणूस बसला की मिनिटाला 12 चालतात, चालताना 18 होते, मग झोपल्यावर 24 चालतात, मग जास्त पेलं म्हणजे 30 वर झाले वगैरे वगैरे. 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही, खाली टाकलं म्हातारण, म्हातारी रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसाचं म्हणत आले नाही माझ्या बहिणी तुमचा भावाचं दत्तक घ्या म्हणून. म्हातारं गरम डोक्याचं, मेलो नाही अजून, आण. लोक बोलवून आले, प्रतिष्ठित लोक. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र लिहिलं, दत्तक पत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन न कागद दिला, इथं सही करा बाबा. पेन टेकवला, बिना सहीचा मेला. पाहता काय माझ्याकडे? 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 21,600 श्वास दिवसाला चालले. 30 दिवसाचा महिना, वर्ष 12 महिन्याचं, आणि आयुष्य 100चं चाललंय. आयुष्य जात आहे स्वहिताचा घोलवा धानी रहा श्री हरिचा. 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 धनदारा पुत्र जिसून सर्व जाणून चरणी बरोबर आले जेवायच्या वेळेला. काढ 100 रुपये. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव त्यांच्या वडिलापासून 100ची परंपरा आहे, पण यांनी 200वर नेला कार्यक्रम. लांब आहे गाव, त्याच्यामुळे उशीर झाला त्यांना. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. पहा शब्दाचा अर्थ आहे, विचार करा. आयुष्य चाललंय, गेली ऐशी घडी पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. हिशोब त्याच्याकडे चालू आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे याला म्हणतात काळ जपत असे महा. मग करा काय? स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचे. स्वहिताचा घोर वहा. हित म्हणजे हे तुम्हाला सगळे माहिती आहे बरं का रविदास. हित नाही ठावे जननी जनका. मग हित म्हणजे देवाचा विसर न पडणे. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. तुका म्हणे नासिवंत हे बस आम्ही सांगत नसतो. तुकाराम महाराज, नामदेव महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. हे अजिबात नाही. फक्त आम्ही मटेरियल पुरवतो. विटा तुम्ही ठेवायच्या आधीच ठरलं. आठवे गोपाळतेची हित. आपलं काय चाललंय? आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. स्वहिताचा घोर वहा. स्वहित म्हणजे ध्यानी रहा श्रीहरीच्या. म्हणतात आठवे गोपाळ तेचे हित. आणि हे हित कुठं कळतं? स्वहिता कारणे संगती साधूची. म्हणजे साधू संताच्या संगतीमध्येच हित कळत असल्यामुळे संत चरणी भाव धरा. संत चरणी भाव धरा.
स्वहिता कारणे संगती साधूची, म्हणजे हित हे संताच्या संगतीतच कळत असल्यामुळे संत चरणी भाव धरा आणि करा काय, क्षण क्षणा नामस्मरा, क्षण क्षण नामस्मरा. त्याच्यानं होईल काय, मुक्ती सायुज्यता वराहेची करा बापांनो. नुसती सायुज्यताच काय, तुका म्हणे ना बापाची चारी मुक्ती, तुका म्हणे ना बापाची चारी मुक्ती, तुका म्हणे ना बापाची चारी मुक्ती, तुका म्हणे ना बापाची चारी मुक्ती. आईचे बहुता ग्रंथी बोली गेले, आईचे बहुता ग्रंथी बोली गेले. विठ्ठल विठ्ठल म्हणावे देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे देवा. आईचे बोली गेले, बोली गेले. विठ्ठल म्हणावे देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे अरे नुसतं सायुज्यताच नाही, चारही सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्या लोकाला जाणे वैकुंठ भुवनी घर केले, ही सलोकता. देवाची जवळीक प्राप्त होणे लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठात चारही मुक्ती आल्या. वैकुंठ भुवनी ही सलोकता आहे, लक्ष्मी वल्लभ तया जवळी ही समीपता आहे. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपारण चतुर्भुज नर हे स्वरूपता आहे. आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष ही सायुज्यता आहे. म्हणून एक एक जरी येतो, चारही घ्यायचे भाई. मुक्ती सायुज्यता वरा याची करा बापांनो. आता हे जर शब्द आले बरं का, बंधूंनो, भगिनींनो, माय बापांनो, समजायचं निवडणूक जवळ आली. नाही आपलं इथलं चाललंय, अभंगावर चाललंय. हा, अभंगावर लक्ष ठेवा, आपलं कुठं चाललंय ते. बंधूंनो, भगिनींनो, बापांनो असा शब्द आला की समजायचं कार्यक्रम विनवणीवर आला. विष्णुदास विनविना बोलू नका भव विष्णुदास विनविना भूलू नका भवता. धरावतरी निज प्रेम न चुकवणे मन हरि भक्ती, न चुकवणे मन हरि भक्ती, न चुकवणे मन हरि भक्ती. बापांनो, बंधूंनो, भगिनींनो, ए माय बाप हो, समजायचं कार्यक्रम आता विनवणीवर आला. विष्णुदास विनविनामा भुलू नका भव कामा. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किव. बापांनो, भुलू नका भव कामा. बरं का रविदास, करा काय, धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. हरिभक्ती चुकवू नका. हरिभक्तीचाच का आग्रह धरला, याचं कारण सगळे इथं राहणार आहे. आणि शेवटी करा हरी भक्ती, परिलोकी येईल कामा. करा हरी भक्ती, परिलोकी येईल कामा. सोडवी नयमा पासुरी, सोडवी नयमा पासुरी. न चुका नेमा हरिभक्तीचाच आग्रह का, करा हरिभक्ती. परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. मग करा हरिभक्ती. बाकीचं हे मिळू आपण, मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी.
अतिशय सुंदर नियोजन केलं. मला वाटतं आपल्याला निमंत्रित शांताराम भाऊ चव्हाणके त्यांचीच तळमळ होती. त्यांना सगळ्या गुणवानांना बोलवून बरोबर काय मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम. बरं का शांतारामजी, पुन्हा आता कधी बोलावता पाहू. एक 10-20 वर्षांनी आहे त्यांचा नियम. हा बाबा 10 वर्षांनी आणायचा भाऊ. प्राणप्रतिष्ठा किती वर्ष झाले? 12. म्हणजे आता आमचा नंबर मला 72 लागले, म्हणजे 10 84. मी 84चा होईल तेव्हा. हा ना, म्हणजे 37 साली आता नंबर लागणार आहे कीर्तांगडला. 12 वर्षाचा नियम आहे त्यांचा. प्रेमाचं बोलणं आपलं असेल. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. ज्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे त्या स्वर्गीय सरस्वताबाई रामकृष्णजी चव्हाणके पाटील, त्यांची दोन्ही मुलं राजारामजी आणि ज्ञानेश्वरजी, खूप धावपळ करणारे शांतारामजी, त्यांनाही धन्यवाद. लीलाबाई शिवाजी गीते पाटील, हे माऊली. अभंग सर्वांच्या परिचयाचा. माऊलीचं भजन जय विठ्ठल, त्यानंतर निवेदन देतील. तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. हालचाल करायची नाही, उशिरा येणार आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय ताळकरी महाराज खाली बसा. विनयकरी खाली बसा. बसलेल्यातलं कुठे उठू नका. निवेदन देतील. जेवणाचा कार्यक्रम आहे, पण जेवू घालणाऱ्यांनी सांगायचं जेवून जा म्हणून. आम्ही कसं सांगा, सासूच्या धनावर दावाई उदार, इथली चपाती तूच खाऊन जा असं म्हणतील लोक मला, आणि तू काय जेवून जा म्हणतो. तेव्हा आणि एक विनंती आहे, थापा मारत नाही मी. घड्याळी बघा, बिघडल्या असेल तर दुरुस्त करा, 12ला लावून घ्या. आज या ठिकाणी वैकुंठ महाराज भक्तीच्या क्षेत्रातले राजे होते. तसं कीर्तन क्षेत्रातले राजे जर कोण असेल तर ते रामराव महाराज. आणि विशेष म्हणजे महाराजांना, म्हणजे माझा जन्मही झाला नसेल त्या अगदी खूप जुना काळ महाराजांचा, त्या क्षेत्रात एकाच व्यक्तीची क्रेज असेल आणि त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय श्री रामरावजी महाराज भोग. वेळ सांभाळावी आदरणीय महाराजांनी. खरं तर मी आभार मानायला आलो. महाराजांकडून मी माईक घेत होतो, महाराजांनी परत माझ्याकडून माईक घेतला. का घेतला माहितीये? महाराजांनी मोबाईल बघितला, 12ला 1 मिनिट कमी होता. महाराजांनी 1 मिनिट तो पूर्ण केला आणि मग माझ्याकडे माईक दिला. खरं तर महाराजांसारखं व्यक्ती